आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम, मणी सरांना अचानक काय झालं? मी इतक्या हाका मारल्या पण त्यांनी एकदाही मागं वळून नाही बघितलं. अहो मॅडम, अहो ते मनी दादा स्वतःचं सगळं सामान घेऊन गेले की निघून. असा कसा निघून गेला हा मुलगा न सांगता? हो ना, मणी सरांचं वागणं थोडं वियर्डच होतं. मॅडम, माझ्यामुळं गेले ना मनी सर? नाही, असं काही नाही स्वानंदी. चल. माझ्यामुळेच गेले. नाही स्वानंदी, चल. माझ्यामुळेच गेले मनी सर. माझ्यामुळे तर नाही गेले ना मनी सर? नाही स्वानंदी, शांत हो. हॅलो हॅलो मम्मा. बेटा, तुलाच फोन करणार होते मी. अगं सुजितचा काय पत्ता, कुठे गेलाय तो? या मुलाला सांगितलंय रात्री उशीर होणार असेल तर एक मेसेज तरी करत जा. पण नाही, या घरात ना माझं कोणीच ऐकत नाही. मम्मा 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 शांत व्हा तुम्ही. मी आत्ता या वेळेला तुम्हाला कॉल केलाय कारण तसंच काहीच कारण आहे. आणि सुजित कुठे आहे हे विचारण्यापेक्षा मणी कुठे आहे हा प्रश्न विचार. मला काय गरज पडलीये? कुठे का असे ना, सरपोतदार घरात नाहीये ना, एवढं महत्वाचं. हीच खरी न्यूज आहे मम्मा. मगाशी अंकल हॉस्टेलमध्ये आले होते आणि जाताना ते त्यांच्या बरोबर मणीला घेऊन गेले. काय घेऊन गेले? अगं गेले असेल काहीतरी पक्षाच्या बिक्षाच्या कामासाठी. त्यात काय एवढा विचार करण्यासारखं? मम्मा, ते मणी बरोबर त्याचं सामान सुद्धा घेऊन गेले आणि ते ज्या प्रकारे मणीला इथून घेऊन गेले त्यावरून मला असा डाऊट येतोय की ते त्याला घरी घेऊन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. काय? हे बघ, तू नीट बघितलंयस? तुझ्या डोळ्यांनी पाहिलंयस का ऐक्यू माहितीये? मम्मा, मी इथे हॉस्टेलमध्ये राहते त्यामुळे इथली इत्यंभूत माहिती मला असते आणि म्हणूनच मी ताबडतोब तुम्हाला कॉल केलाय. मम्मा, खरं सांगू का, मला तुमची खरंच खूप काळजी वाटते हो. म्हणजे मणीला घराबाहेर घालवण्यासाठी तुम्ही काय काय नाही केलं. इतके प्रयत्न केलेत आणि आता काय झालं? आता मणी कॉलर टाईट करून तुमच्या नाकावर टिचून त्या घरात राहणार. एवढं सोपं आहे का शालिनीच्या नाकावर टिचून राहणं? मणीला कसे घरात घेऊन येतात ते मी बघतेच. पण मम्मा, अंकल स्वतः त्याला घेऊन येतात म्हटल्यानंतर तुम्ही तरी काय करणार? तुम्हाला अंकलचं ऐकावंच लागणार ना. त्यांच्या समोर कोणाचं काही चाललंय का? त्यात तुम्ही पडलात आज्ञाधारक पतिव्रता बायको. बिचाऱ्या तुम्ही. मला खरंच तुमचं खूप वाईट वाटतंय हो. मी काही बिचारी वगैरे नाहीये. हा, मी शांत आहे तोपर्यंत शांत. माझ्याशी कोण वाकड्यात गेलं तर कधी काटा काढेन ते कळणार नाही. मणीला तर घरात घेणारच नाही मी. साहेबांना सुद्धा घराबाहेर बसवेन. मग बघा म्हणाव तुमची काय इमेज राहील ते. देअर यू आर मम्मा. मम्मा, मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतेय, काट्यान काटा काढाच पण डोक्यात राख घालून काही साध्य होणार नाही. त्यापेक्षा असं काहीतरी करा की मणीलाच वाटेल की उगाच पुन्हा या घरात येऊन पडलो. म्हणजे काय म्हणायचंय तुला? एक मिनिट. संचिता, तुझ्या डोक्यात काहीतरी प्लान आहे बरोबर? करेक्ट मम्मा. शेवटी नोकर तो नोकरच. त्यामुळे त्याला इतकं राबवून घ्या, इतकं काम सांगा की ज्याने अंकलचा मान तर राखला जाईलच आणि मणीला सुद्धा त्याची लायकी कळेल. कळतंय मम्मा? सध्या आपल्याला इतकंच करायचंय. त्यानंतर योग्य वेळ आली की आपल्याला जे करायचंय ते करून टाकायचं. सध्या आपण फक्त योग्य संधीची वाट पाहत राहायचं. पटलंय मला तुझं म्हणणं. अगदी बरोबर वाटतंय. जे काम सुईनी होणार असेल त्यासाठी तलवार कशाला घ्यायची हातात? अगदी बरोबर. त्यामुळे आता रिलॅक्स व्हा आणि काही घडलंच नाहीये असंच वागा.
आणि मी नेहमी तुमच्या बरोबर. येस. बाय मम्मा. माझ्यामुळे झालंय हे सगळं. मीच कारणीभूत आहे या सगळ्याला. माझ्यामुळे झालंय सगळं. स्वानंदी शांत हो, तुझ्यामुळे काही झालेलं नाहीये, शांत हो. नाही मॅडम, माझ्यामुळेच मनी सर परत गेले. किती स्वाभिमानानं ते घरदार सोडून आले होते इथं. माझ्यामुळे त्यांचे सगळे प्रयत्न मातीत मिळाले. मीच जबाबदार आहे या सगळ्याला. स्वानंदी, यात तुझी काही चूक नाहीये, स्वतःला दोष नको देऊस. दोष कसं नको देऊ मॅडम? मी कुमारी माता आहे, लग्नाआधी गरोदर राहिलेली कुमारी माता, जिला तिच्या बाळाचा बाप कोण आहे हे सुद्धा माहिती नाही. मग माझ्या नावासोबत एक मित्र म्हणून का होईना, पण जर कुणाचं नाव लागत असेल ना तर त्याची बदनामीच होईल की. माझ्यामुळे मनी सरांची बदनामी झाली. बघितलं ना, मीडियावाले कसले प्रश्न विचारत होते. सगळी माझीच चूक आहे, माझ्यामुळेच झालंय हे सगळं. कोणामुळे कोणाला त्रास होत नाही स्वानंदी, आणि जर का कोणा तिसऱ्याला त्रास होत असेल ना तर तो फक्त तुला होतोय. आणि सतत आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत असा विचार करत राहिलीस ना तर जगणं अवघड होईल. तुझ्या बाबतीत ते झालं, त्याला जबाबदार कोण? कोण जाब विचारणार समाजाला, सांग ना. पण मॅडम, या मीडियानं समाजाच्या वतीने मला प्रश्न विचारलेच की. मोठे आले प्रश्न विचारणारे. तुला या अवस्थेत ज्यांनी आणलं ना त्याला शोधा म्हणावं, त्याला जाब विचारा ना. ह्यांना फक्त ब्रेकिंग न्यूज हवी असते, हेडलाईन पाहिजे. उद्या एखादा चांगला विषय मिळाला ना तर हे विसरून जातील. ते काही असो मॅडम, पण सर पोद्दार साहेबांनी मनी सरांना जबरदस्तीने नेलं असेल तर? आणि मीडियावालेही म्हणत होते त्यांच्या कारकिर्दीवर, त्यांच्या राजकीय इमेजवर परिणाम होईल. आणि किती नाही म्हटलं तरी मनी सरांचा त्या कुटुंबाशी, त्या घराशी संबंध आहेच की. माझ्याशी मैत्री असल्यामुळे